श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. स्वामी समर्थांच्या चरणी मनःपूर्वक नमन. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या आईवडिलांसाठी आहे ज्यांच्या मनात आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे. मुलगा किंवा मुलगी हुशार आहे, पण अभ्यासाला बसलं की मन लागत नाही. पुस्तक समोर उघडं असतं, पण लक्ष मोबाईलमध्ये असतं. अभ्यास करायला सांगितलं की चिडचिड होते. परीक्षा जवळ आली की आईवडिलांची चिंता वाढते आणि मनात एकच प्रश्न येतो, माझं मूल अभ्यासात कधी लक्ष देणार? जर तुमच्या घरातही अशीच परिस्थिती असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धेने केला जाणारा एक अतिशय साधा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय कोणतीही जादू नाही, हा कोणताही अंधविश्वास पसरवण्यासाठी नाही, तर हा आहे श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रार्थना आणि मुलाला प्रेमाने योग्य दिशा देण्याचा एक मार्ग. म्हणूनच हा उपाय करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर आपल्या मुलाला अभ्यासाची सवय लावण्यासाठी प्रेमाने प्रयत्नही करा. कारण स्वामी समर्थ आपल्याला आशीर्वाद देतात, पण आपल्या प्रयत्नांना दिशा देण्याचं काम आपणच करायचं असतं. आजची कथा एका आईची आहे. एक अशी आई जिचा मुलगा अभ्यासात खूप मागे पडला होता. आईने अनेक प्रयत्न केले. कधी प्रेमाने समजावलं, कधी रागावली, कधी शिक्षकांकडे तक्रार केली, पण काहीच फरक पडत नव्हता. आणि मग एक दिवस त्या आईच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे तिच्या मुलाच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. नेमकं काय घडलं? स्वामी समर्थांचा या कथेशी काय संबंध होता? आणि त्या आईने आपल्या मुलासाठी नेमकं काय केलं? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सुंदर भक्तिमय कथेला. एका छोट्याशा गावात सुनीता नावाची एक साधी, प्रेमळ आणि श्रद्धाळू स्त्री राहत होती. सुनीताला एक मुलगा होता, अथर्व. अथर्व स्वभावाने खूप चांगला होता. तो आईवडिलांचं ऐकायचा, घरातल्या मोठ्यांचा आदर करायचा, कोणाला त्रास द्यायचा नाही. पण त्याची एक मोठी अडचण होती, त्याचा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नव्हतं. अथर्व शाळेत जायचा, पण घरी आल्यावर त्याला अभ्यास करायला अजिबात आवडायचं नाही. आई म्हणायची, अथर्व, आधी अभ्यास करून घे. तो म्हणायचा, हो आई, करतो. 5 मिनिटांनी आईने पाहिलं तर अथर्व पुस्तक उघडून बसलेला, पण पुस्तकाकडे त्याचं लक्ष नव्हतं. कधी खिडकीतून बाहेर बघायचा, कधी पेन्सिलशी खेळायचा, कधी वहीत चित्र काढायचा आणि कधी मोबाईलसाठी हट्ट करायचा. आई पुन्हा म्हणायची, बाळा, उद्या परीक्षा आहे, थोडा अभ्यास कर. अथर्व चिडून म्हणायचा, आई, मला नाही करायचा अभ्यास. हे ऐकून सुनीताचं मन दुखायचं, कारण तिला माहित होतं, तिचा मुलगा वाईट नाही, तो आळशीही नाही, पण त्याचं मन अभ्यासात रमत नव्हतं. दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत गेली. परीक्षा झाली, निकाल आला. अथर्वचे गुण खूप कमी होते. निकाल हातात घेऊन सुनीता बराच वेळ शांत बसली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती मनात म्हणाली, स्वामी, माझ्या मुलाचं भविष्य चांगलं असावं, त्याने शिकावं, पुढे जावं, पण मला त्याला कसं समजावायचं तेच कळत नाही. त्या रात्री सुनीताला झोप आली नाही. ती उठली,
घराच्या एका कोपऱ्यात स्वामी समर्थांचा फोटो होता. ती त्या फोटोसमोर बसली, दिवा लावला आणि हात जोडून म्हणाली, स्वामी महाराज, मी तुमच्याकडे माझ्या मुलासाठी काही मोठं मागत नाही. फक्त त्याला योग्य मार्ग दाखवा. त्याच्या मनाला शांतता द्या. त्याला अभ्यासाची आवड निर्माण होऊ द्या. आणि मला एक आई म्हणून त्याला योग्य पद्धतीने समजून घेण्याची बुद्धी द्या. असं म्हणत सुनीताने डोळे मिटले आणि मनापासून एकच नामस्मरण सुरू केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता लवकर उठली. तिने घरची कामं पूर्ण केली आणि जवळच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली. मंदिरात शांत वातावरण होतं. समोर स्वामी समर्थांचा सुंदर फोटो होता. समोर दिवा तेवत होता. धूपाचा सुगंध पसरला होता. सुनीता स्वामींच्या चरणी बसली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, स्वामी, मी खूप चिंतेत आहे. तेवढ्यात मंदिरात एक वयोवृद्ध भक्त आले. त्यांनी सुनीताकडे पाहिलं आणि विचारलं, बाई, एवढी चिंता का करतेस? सुनीता म्हणाली, माझ्या मुलाचा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही. मला त्याच्या भविष्याची चिंता वाटते. ते गृहस्थ शांतपणे हसले. ते म्हणाले, आईची चिंता खरी आहे. पण लक्षात ठेव, मुलाला फक्त रागावून अभ्यासाची आवड निर्माण होत नाही. मुलाच्या मनाला आधी समजून घ्यावं लागतं. सुनीता शांतपणे ऐकत होती. ते पुढे म्हणाले, तू स्वामी समर्थांचं नामस्मरण कर आणि रोज आपल्या मुलासोबत काही मिनिट प्रेमाने बस. त्याला अभ्यासासाठी ओरडू नकोस. त्याचं मन काय म्हणतंय ते विचार आणि एक साधा नियम सुरू कर. सुनीता म्हणाली, कसला नियम? ते गृहस्थ म्हणाले, रोज अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थांना नमस्कार कर. मुलाच्या हातात पुस्तक दे आणि म्हण, स्वामी समर्थ, माझ्या मुलाला ज्ञान, बुद्धी आणि एकाग्रता द्या. त्यानंतर मुलाला त्याच्या क्षमतेनुसार थोडा अभ्यास करू दे. पण एक गोष्ट, त्याच्यावर अभ्यासाचा डोंगर लादू नकोस. थोडं शिकू दे, मग थोडी विश्रांती, पुन्हा थोडा अभ्यास. असं प्रेमाने कर. सुनीताने हात जोडले. तिला मनापासून जाणवलं की स्वामी समर्थांनीच कदाचित तिला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या व्यक्तीला पाठवलं असेल. ती घरी परतली आणि त्या दिवसापासून तिने एक नवीन सुरुवात केली. त्या दिवशी संध्याकाळी अथर्व शाळेतून घरी आला. आईने नेहमीप्रमाणे लगेच, चल, अभ्यासाला बस, असं म्हणता ती त्याच्याजवळ बसली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अथर्व, आज आपण दोघं एक गोष्ट करूया. अथर्वने विचारलं, काय आई? आई म्हणाली, आजपासून अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण स्वामी समर्थांना नमस्कार करू. अथर्व म्हणाला, पण आई, त्याने माझा अभ्यास कसा होणार? आई हसली, अभ्यास तर तुलाच करायचा आहे बाळा. पण मन शांत ठेवायला आपण स्वामींचं नाव घेऊया. अथर्वने मान हलवली. दोघांनी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला. आईने हात जोडले आणि म्हणाली, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला ज्ञान द्या. त्याच्या मनाला शांतता द्या. त्याला एकाग्रता द्या आणि त्याच्या मेहनतीला यश द्या. अथर्वही आईसोबत शांतपणे उभा राहिला. नंतर आईने त्याला पुस्तक दिलं आणि म्हणाली, आज फक्त 20 मिनिटं अभ्यास कर. अथर्व आश्चर्याने म्हणाला, फक्त 20 मिनिट? आई म्हणाली, हो.
पण त्या 20 मिनिटात पूर्ण लक्ष अभ्यासावर. अथर्व अभ्यासाला बसला. पहिल्या दिवशी फारसा फरक पडला नाही, पण आईने त्याला रागावलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पद्धतीने सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी हळूहळू एक छोटासा बदल दिसू लागला. अथर्व स्वतःहून पुस्तक उघडू लागला. आईला हे पाहून खूप आनंद झाला. तिला जाणवलं, कधी कधी मुलाला ओरडण्यापेक्षा त्याच्या बाजूला बसणं जास्त प्रभावी असतं. भक्तांनो, इथे आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. आपण जो उपाय सांगत आहोत तो श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही जादुई चमत्कार समजू नका. मुलाच्या अभ्यासासाठी आईवडिलांनी 3 गोष्टी एकत्र कराव्यात. पहिली गोष्ट श्रद्धा. दररोज स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. दुसरी गोष्ट सकारात्मक वातावरण. मुलाला सतत तू काहीच करत नाहीस, तू कधीच पास होणार नाहीस असं म्हणू नका, कारण अशा शब्दांमुळे मुलाच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. त्याऐवजी म्हणा, तू नक्की करू शकतोस. चला आपण थोडा थोडा अभ्यास करूया. तू प्रयत्न कर, मी तुझ्यासोबत आहे. तिसरी गोष्ट नियमितपणा. रोज एकाच वेळी अभ्यासाची सवय लावा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. मुलाच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला योग्य बुद्धी आणि एकाग्रता द्या. त्यानंतर मुलाला त्याच्या वय आणि क्षमतेनुसार अभ्यास करू द्या. उदा. 20 मिनिट अभ्यास, मग 5 मिनिटांची विश्रांती, पुन्हा 20 मिनिट अभ्यास. असं केल्याने मुलाला अभ्यासाचा ताण कमी वाटू शकतो आणि हळूहळू त्याची सवय तयार होऊ शकते. सुनीताने हा नियम 11 दिवस सुरू ठेवला. दररोज सकाळी ती स्वामी समर्थांसमोर दिवा लावायची, श्री स्वामी समर्थ असा जप करायची आणि आपल्या मुलासाठी प्रार्थना करायची. संध्याकाळी अथर्व अभ्यासाला बसण्यापूर्वी दोघं मिळून स्वामींना नमस्कार करायचे. पहिल्या काही दिवसात अथर्वचा अभ्यास कमी होता, पण आईने त्याला जबरदस्ती केली नाही. ती त्याच्यासोबत बसायची, कधी त्याला प्रश्न विचारायची, कधी त्याचं पुस्तक ऐकायची, कधी तो कंटाळला तर थोडी विश्रांती द्यायची आणि प्रत्येक वेळी एकच म्हणायची, बाळा, तू करू शकतोस. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. 10व्या दिवशी अथर्व स्वतःहून आईजवळ आला आणि म्हणाला, आई, उद्यापासून माझी परीक्षा आहे ना? आई म्हणाली, हो बाळा. अथर्व म्हणाला, मला आज थोडा जास्त अभ्यास करायचा आहे. हे ऐकून सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं, तिच्या मुलामध्ये बदल सुरू झाला होता. 11व्या दिवशी दोघांनी स्वामी समर्थांसमोर दिवा लावला. अथर्वने स्वतः हात जोडले आणि म्हणाला, स्वामी महाराज, मला अभ्यासात लक्ष देण्याची बुद्धी द्या. मी मेहनत करेन. आईने हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं, चमत्कार म्हणजे नेहमी अचानक घडणारी मोठी घटना नसते. कधी कधी मुलाच्या मनात निर्माण झालेली एक छोटीशी सकारात्मक इच्छा, तोच सर्वात मोठा चमत्कार असतो. काही दिवसांनी अथर्वची परीक्षा सुरू झाली. पहिल्या परीक्षेच्या दिवशी तो थोडा घाबरला. आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, घाबरू नकोस. तू जेवढा अभ्यास केला आहेस तेवढा नीट लिही. गुण किती मिळतील याची चिंता करू नकोस. फक्त तुझं सर्वोत्तम दे. अथर्वने आईच्या पाया पडून नमस्कार केला आणि शाळेत गेला. पेपर हातात आला. त्याने प्रश्नपत्रिका पाहिली.
त्याला बरेच प्रश्न येत होते. त्याने शांतपणे पेपर लिहायला सुरुवात केली. पेपर संपला. अथर्व घरी आला आणि आईला म्हणाला, "आई, पेपर छान गेला." आईने स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडले. "स्वामी, धन्यवाद." परीक्षा संपली. काही दिवसांनी निकाल जाहीर झाला. अथर्वचे गुण आधीपेक्षा खूप चांगले होते. पण सर्वात मोठा बदल गुणांमध्ये नव्हता. सर्वात मोठा बदल होता अथर्वच्या आत्मविश्वासात. तो आता अभ्यासाला घाबरत नव्हता. त्याला माहीत होतं, मी प्रयत्न केला तर मी करू शकतो. आणि सुनीताला एक गोष्ट समजली. मुलाला फक्त अभ्यास करायला लावणं महत्त्वाचं नाही. मुलाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरातही मुलगा किंवा मुलगी अभ्यासात लक्ष देत नसेल, तर आजपासून एक छोटासा संकल्प करा. पुढील 11 दिवस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा. हात जोडून मनापासून प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मुलाला चांगली बुद्धी द्या. त्याच्या मनातील भीती आणि अस्वस्थता दूर करा. त्याला अभ्यासात एकाग्रता मिळू द्या. त्याला योग्य मार्ग दाखवा आणि त्याच्या मेहनतीला यश द्या. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर 11 वेळा शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मुलाला प्रेमाने अभ्यासासाठी बसवा. जबरदस्ती नाही, राग नाही, तुलना नाही. फक्त प्रेम, विश्वास, प्रार्थना आणि प्रयत्न. काही महिन्यांनी सुनीता पुन्हा त्याच मंदिरात गेली. ती स्वामी समर्थांच्या चरणी बसली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, स्वामी, मी तुमच्याकडे माझ्या मुलाला पहिला नंबर मिळावा अशी प्रार्थना केली नव्हती. मी फक्त एवढंच मागितलं होतं की माझ्या मुलाला योग्य दिशा मिळावी. आणि आज मला समजलं, तुम्ही त्याला फक्त अभ्यासात लक्ष दिलं नाही, तर तुम्ही मला एक आई म्हणूनही बदललं. मी त्याला ओरडणं कमी केलं, त्याचं ऐकणं सुरू केलं, त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकले आणि त्यानेही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकला. भक्तांनो, कदाचित आपल्या घरातही अशीच एखादी आई असेल, जी आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करत असेल. कदाचित एखादा वडील असेल, जो मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत असेल. कदाचित एखादं मूल असेल, ज्याला फक्त थोड्या प्रेमाची, थोड्या आधाराची आणि थोड्या विश्वासाची गरज असेल. म्हणून आजपासून आपल्या मुलाला एक वाक्य नक्की सांगा, तू करू शकतोस. मी तुझ्यासोबत आहे. आणि मनापासून स्वामी समर्थांना म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला योग्य दिशा द्या. कारण स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवून आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहिलो, तर जीवनात बदलाची सुरुवात नक्कीच होऊ शकते. भक्तांनो, जर तुम्हालाही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. ही कथा एखाद्या आईवडिलांच्या उपयोगी पडू शकते. म्हणून हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील अशा व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्यांच्या मुलाला अभ्यासात लक्ष देण्यासाठी थोड्या आधाराची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या भक्तिमय कथा
उपाय आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि विश्वास ठेवा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.